नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, जसं की तुम्ही टायटलमध्ये बघितलं, मी तुम्हाला आज अमेरिकेतले पेट्रोल पंप दाखवणार आहे. तर आत्ता इथे जस्ट थंडी, एकदम जोरात थंडी चालू झाली आहे. तर त्यामुळे मी जॅकेट फुल घातलं आहे. आणि ॲक्च्युली मी पेट्रोल पंपवर एक ब्लॉग बनवला होता, पण आज त्याच्यापेक्षा भारी पेट्रोल पंपवर मी आलो आहे पेट्रोल भरायला. तर म्हटलं जे पण आपले नवीन सबस्क्रायबर आहे तर त्यांना पण कळेल की अमेरिकेतले पेट्रोल पंप कसे असतात, त्याचा रेट किती असतो. तसं तिथे पेट्रोल पंपच्या जवळच एक दुकान असतं कंपल्सरी, जिथे खायचे पदार्थ भेटतात, दारू भेटते, नंतर वेगवेगळ्या गोष्टी भेटतात. त्या पण मी तुम्हाला दाखवेल त्या स्टोअरमध्ये जाऊन. आणि तुम्ही बघशाल की अमेरिकेत पेट्रोल स्वस्त आहे की आपल्या इंडियामध्ये पेट्रोल स्वस्त आहे. तर खूप भारी ब्लॉग होणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि चला आजचा ब्लॉग सुरू करू आपण. तर मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अमेरिकेत जिथे पण पेट्रोल भरताना तर त्याला पेट्रोल पंप नाही म्हणत, हे लोक इथे गॅस स्टेशन म्हणतात. तर त्याचं कारण असं आहे, जे पण फ्युएल असतं राईट, जे आपण इंधन म्हणतो तर त्याला इंग्लिशमध्ये गॅस म्हणतात. त्यामुळे यांनी इथल्या पेट्रोल पंपचं नाव गॅस स्टेशन ठेवलं आहे. आणि आपल्याकडे कसं HP, नंतर रिलायन्स, नंतर वेगवेगळे प्रकारचे पेट्रोल पंप असतात. तर इथे लाईक ऑलमोस्ट 50-100 टाईपचे ब्रँडचे इथे पेट्रोल पंप असतात. जसं की KC झालं, नंतर BP झालं, नंतर शेल झालं, अजून क्विक स्टार झालं. तर प्रत्येक अमेरिकेच्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे पेट्रोल पंप असतात. आणि म्हणजे पेट्रोल पंपचा धंदा पण इथे एवढ्या जोरात करता की इथे गव्हर्नमेंटचा असं काही नाही की गव्हर्नमेंटलाच ओन करायचा राईट्स असतो. इथे कोणी पण प्रायव्हेट पर्सन ज्याच्याकडे खूप जास्त पैसा असेल तो सुद्धा अमेरिकेत पेट्रोल पंप ओन करू शकतो आणि त्याचा धंदा चालू करू शकतो. तर हेच आता मी जस्ट पोहोचलो आणि आता मी गाडीच्या बाहेर उतरून पहिले तुम्हाला टूर दाखवतो की इथले पेट्रोल पंप कसे. आणि इथे पेट्रोल भरायला कोणी माणसं पण नसतात, इथे तुम्हाला गाडीतून उतरून पेट्रोल भरावं लागतं. ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि इथला रेट पण दाखवतो की इथे डिझेलचा रेट किती, पेट्रोलचा रेट किती. आणि पेट्रोलमध्ये पण 3 टाईपचे पेट्रोल असतात, एक एकदम हलकं, नंतर मीडियम आणि एकदम भारीतलं पेट्रोल. तर त्याचा रेट पण तुम्हाला दाखव की पर लिटर इथे कितीला पडतं. तर चला मी आता गाडीतून उतरतो आणि तुम्हाला दाखवतो. चला. तर ह्या पेट्रोल पंपाचं नाव आहे मित्रांनो KC. आणि तिथे जर तुम्ही बघितलं ना तर तिथे पूर्ण रेट लिहिला आहे की सुपर अनलिमिटेडचा पेट्रोलचा रेट किती आहे, नंतर अनलिमिटेडचा किती आणि प्रीमियमचा किती आहे. नंतर हे आहे मित्रांनो हँडल. तुम्ही जेव्हा पण पेट्रोल भरायला येतं ना, इथे पहिले तुम्हाला पे करावं लागतं. इथे कार्ड चिप ॲड करायची आणि नंतर इथे स्कॅन पण करू शकता तुम्ही. आणि नंतर सिलेक्ट करायचं की कोणत्या टाईपचं ग्रेडचं तुम्हाला फ्युएल पाहिजे. तर हे आहे नॉन इथेनॉल अनलिमिटेड. त्याचं रेट आहे $3.34 पर गॅलन. नंतर हे आहे त्याच्यापेक्षा थोडंसं हलकं 2.74 गॅलन. आणि हे आहे 3.64 गॅलन पर. तर तुम्ही कार्ड पे करायचं, हे क्लिक करायचं आणि हे हँडल असं उचलायचं आणि तिथे हे बघा हे बटन असतं, तिथं क्लिक करायचं, कोणतं दाबायचं हे, आणि त्यानंतर मग फ्युएल भरायचं. आता मी ॲक्च्युली ऑलरेडी फ्युएल भरलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकलो, कारण माझ्याकडे ॲक्च्युली मोबाईल पकडायला कोणी नव्हतं इथे. आणि इथे दिसतं की तुम्ही किती पेट्रोल भरलं आणि किती गॅलन भरलं. आता मी इथे 5 गॅलन पेट्रोल भरलं, जे की मला पडलं $16.3, म्हणजे की आय थिंक अराउंड लाईक 1200-1300 रुपयाला 5 गॅलन. तर हे असं काहीतरी दिसतं. आणि असे 1, 2, 3, 4 पेट्रोल पंप आहे. आणि इथे जे पण असतं ते असे खाली उतरतात आणि इथे पेट्रोल भरता. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं, जे मी तुम्हाला सांगत होतो, इथे यांचं एक स्टोअर पण असतं, पेट्रोल पंपलाच लागून असतं, जिथे की तुम्ही स्नॅक्स घेऊ शकता, नंतर पेट्रोल भरू शकता, नंतर काही पण जे खायचं असेल ते घेऊ शकता. So it's hard. So what's your name? My name is Dantris. Oh, Dantris. Yes. So nice to meet you, Dantris. Nice to meet you too. So I'm a YouTuber from India, as I said, and my people is watching you. Hello. So yes. So I have a couple of questions I can ask you. My first question is like, how is the gas station jobs in USA? How much you are earning and how is your shift timings and all?
It really depends on from full-time to part-time. Full-time, you get from everywhere from 45 to 50 hours a week. And part-time, you'll get 30 hours, 25 hours, and then your start pay raise will be like $13 to $14 an hour. Oh, okay. So that's a pretty good business? Yeah, pretty good. Oh, and if somebody, like, you know, if anybody came to USA, you want to start a gas station? Yeah. So what's the rule exactly? You would have to go in, and it's different people and different conducts that you have to go through, different management, the city. It's a lot of different steps to it to trickle down to get your own gas station. Wow. Yes. Exactly. So in my India, like in our India, so we have gas stations, but there's nobody, you know, there's people to work there. So if in my car, there's somebody to, you know, he's gonna come and put the fuel in your car. Oh, really? Yeah. So it's pretty easy over there. So we only have that if you're like handicapped or recovering from surgery, or if you can't get out the car, like if you had a split disc. That's the only reason we would go out there. But otherwise, everybody else pumps their gas and pay with their credit cards. That's a really pain in the ass, right? Yes. Especially in the winter. Yes. You know? It gets really cold. Exactly. Below like 50, 40, it gets really cold in the US. तर मित्रांनो, मी तिला तेच सांगतोय की आपल्या इंडियामध्ये इथे लाईक यू नो कामाला असं लोक तर आपल्या गाडीतून उतरायची पण गरज नसते. पण इथे असं म्हणते की जर तुम्ही हँडिकॅप असाल तर तरच तुम्हाला ती सर्व्हिस भेटते, नाही तर तुम्हाला बर्फ असू दे काय असू दे उतरायचं आणि गपचूप पेट्रोल भरायचं. तर ते चला पुढचा प्रश्न तिला विचारू. सो इज इट लीगल टू सेल अल्कोहोल इन गॅस स्टेशन? Yes, it's legal. Oh, really? Yep, we have a whole section right there. Wow. Oh, so there is one customer. You can go ahead. Yes. Oh, you can go ahead. That's fine. You're on my YouTube channel. Say hi to my people. Hi. What's your name? My name is Skip. SKIP. Oh, wow. Yeah. Are you from Iowa? Yes. Wow. I'll just take the cash. Okay, take the cash. Where are you from? I'm from India. Okay. Yeah. I have a YouTube channel. And almost 10,000 people is watching you right now. Oh, really? Yeah. Oh, wow. Well, hi, everybody. So what are you going to tell to my people from India? If you like to come to India or Iowa, sorry about that. It's a great place if you like to work. There's a lot of farming. Farming, right? Farming, yes. John Deere tractors. Yeah, I work for John Deere. Okay. That's Well, nice. then you know all about that. Exactly. And if you like corn, then this is and soybeans. Oh, soybeans. Oh Yes, yeah. Oh corn and yes. soybeans. Yeah. Wow. Yeah. Big. And dirt. Big. तर मित्रांनो, तो म्हणतोय की ते मक्का आणि सोयाबीन खूप जास्त पिकवला जातो. मला पण ऍक्च्युअली माहित नव्हतं. A lot of hogs. Lot pigs. Pigs, yeah, right? Yes. Oh, Yes. So, okay. yeah. You got everything here. Nice. And nice people. Exactly. That's what I'm saying right now. Thank you, sir. Yes, sir. तर मित्रांनो, आपण इथून स्टार्ट करूया. तर इथे पहिला सेक्शन जर तुम्ही बघितला ना, तर इथे यांनी पूर्ण दारू ठेवली आहे. तुम्हाला इथे प्रत्येक ब्रँडची दारू भेटेल आणि ती लिगल आहे ॲक्च्युली. इथे जरी पेट्रोल पंप जरी असला बाहेर, तरी पण इथे दारू विकणं पूर्ण लिगल वेमध्ये ते अलाउड करता. फक्त तुम्हाला ID कार्ड दाखवावं लागतं. त्यानंतर जर तुम्ही इथे बघितलं तर इथे सर्व त्यांनी कोक प्रोडक्ट पण ठेवले, थम्सअप, माउंटन ड्यू. इथे त्यांनी ATM मशीन पण ठेवलं आहे. जर तुम्हाला काही कॅश काढायची असेल ट्रॅव्हलिंगमध्ये तर तुम्ही कॅश पण काढू शकता. नंतर इथे जे पण सर्व्हिसिंगचे जे सामान लागतं ते पण त्यांनी इथे ठेवले. नंतर इथे जर बघितलं, इथे त्यांनी आईस्क्रीम अंत इथे ठेवलं आहे. इथे पाण्याच्या बाटल्या ठेवल्या आहे. त्यानंतर इथे ते असे सेक्शन देतात, सोडा, ज्यूस. इथे जर बघितलं, सर्व प्रोटीन शेक झालं, पाण्याच्या बाटल्या झालं, नंतर आपलं एनर्जी ड्रिंक, गॅटोरेट ते पण इथे ठेवलं आहे त्यांनी. नंतर इथे सर्व चहा ठेवलं आहे. आपल्याकडे कसं टी असतं, तर हे अमेरिकन लोक असं इथे जर बघितलं ना तर असं थंड चहा पितात. याला आय थिंक आपला कोरा चहा कसा असतो तसं इथे चहा पिता. इथे लिहिलं त्यांनी ज्यूस. नंतर या सेक्शनमध्ये इथे सर्व त्यांनी लाईक चॉकलेट ठेवले, नंतर इथे च्युइंगम ठेवले. तर इथे चॉकलेटचं खूप प्रमाण आहे मित्रांनो. अमेरिकन लोक खूप जास्त गोड खाता. तर तुम्ही जर इथे बघितलं ना, किटल्स ठेवले, नंतर स्निकर्स पण ठेवलं आहे. इथे च्युइंगम ठेवले सर्व. या सेक्शनमध्ये सर्व त्यांनी आपले डोनट्स असतं ना, तर जसं मी तुम्हाला बोललो खूप गोड खातात, तर डोनट पण ठेवले पूर्ण पॅकमध्ये इथे ठेवले. तर हा पॅक काहीतरी $3.5 आहे, 3.29.
नंतर इथे प्रोटीन्स बार्स पण ठेवले आहे. नंतर इथे जर बघितलं ना, इथे सर्व चिप्सचे पॅकेट ठेवले. नंतर हे जे आहे ना मित्रांनो, तर हे यांचं काय म्हणता टाइमपास जे असतं ना, आपण क्रॅकर्स म्हणतो, तर क्रॅकर्स असतं. आणि हे बीफ झालं, नंतर काय म्हणता पीक झालं, त्याच्यापासून हे बनवता. नंतर इथे पण त्यांनी बिअरचे मित्रांनो बॉटल्स ठेवले आहे. तुम्ही जर बघितलं ना, इथे कोकचे प्रोडक्ट ठेवले, प्रत्येक टाईपचे कोक ठेवले. नंतर हा सेक्शन पूर्ण बिअरचा आहे. इथे जसं तुम्हाला बोललो की खूप जास्त अल्कोहोल प्रेमी लोक आहे. इथे थंडी खूप जास्त पडते, त्यामुळे मोस्टली ऑलमोस्ट 90% अमेरिकन दारू पिता. आणि बिअरचे पण एवढ्या टाईपचे प्रकार असतात. तर इथे बघू शकता पूर्ण यांनी ठेवलेले आहे. कॅनच्या कॅन इथे ठेवले त्यांनी. नंतर इथे शेंगदाणे, फुटाणे त्या टाईपचं ठेवलं आहे. तर यांच्या लँग्वेज मित्रांनो तुम्हाला काय वाटते कुठल्या असतील? हे मोस्ट ऑफ द मेक्सिकन असतील आय थिंक. Hola amigo. Hola amigo, how are you? Good, good. You from Mexico? Yeah, you? Yeah, I'm in India, man. Terrorista? Oh, You look funny, man. oh, modelo, right? Yeah, modelo. Picture, modelo. Nice, nice. तर मी तुम्हाला बोललो मित्रांनो ते मेक्सिकोचे असतील. तर मला पण थोडं, मी मेक्सिकन थोडं शिकलंय बोलायला. तर मला पण थोडं येतं मेक्सिकन. Sure. Upcoming rapper, you feel me? Upcoming artist. I'm so serious, man. I put a beat on, I'll show you. Oh really? Oh, really? That's good, man. Like that. तो असं म्हणतो मी तो रॅपर आहे, त्याला रॅप खूप भारी करता येतो. You know this now? What's your name, man? My guys, I'm putting up with Your name, man. Your name. Hey, Trey. Trey. Nice to meet you, Trey. Nice to meet you too. What's your name, sir? Nick. Nick. Nice to meet you. Yeah. Where you from? Not from here? India. India? Yeah. Nice to meet you. Why you come over here to dirty America? So that's a good question. तर तो मला म्हणतोय तू अमेरिकेला कशाला आला? So I work here for John Deere, man. Yeah, I'm a mechanical engineer. Yeah. Yep. I know that you make I work for John Deere. John Deere? Yes. Yep. So you making pizza here? Yes, sir. I make business stuff. Right now on the clock, so you feel Oh. Okay. Also, dreams to take off, you gotta start somewhere, you feel me? Yeah. You can go ahead. तर इथे मित्रांनो पिझ्झा पण बनवताय लोक. आणि नंतर इथे स्लाइस पण ते घेऊ शकतात, जसं की ही पण इथे स्लाइस घेते. नंतर पुढचं सेक्शन मी तुम्हाला दाखवतो. तर इथे यांनी चहासाठी पण ठेवलं आहे आईस टी. जसं मी तुम्हाला म्हटलं ना तिकडे त्या साईडला होतं, तर तसं इथे आईस टी पण आहे. आणि इथे फाउंटन ड्रिंक पण आहे. जे कोका कोला झालं, जे प्रोडक्ट झालं ना, तर ते तुम्ही इथे ग्लासमध्ये पण घेऊ शकता. नंतर आपल्याकडे काय किसलेला गोळा असतो मित्रांनो, तर तसा इथे किसलेल्या गोळाचं मशीन पण आहे. इथे फ्लेवर वाईज त्यांनी ठेवलं आहे सर्व. तर इथे स्ट्रॉबेरी आहे, माउंटन ड्यू आहे, कोका कोला फ्लेवर आहे. तर ही मशीन पण इथे ठेवलं आहे. इथे यांनी कानटोप्या पण ठेवल्या, तुम्ही बघितलं ना, कानटोप्या पण इथे चार्जिंगचे केबल आहे. म्हणजे सर्व जे तुम्हाला लागेल ना ते असतं. नाहीतर तुमच्याकडे काहीतरी फूड आहे राईट, घरचं तुम्ही जर काय आणलंय ते पण इथे मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाऊ शकता. तर मित्रांनो इथे जर बाहेर बघितलं ना, त्यांनी फायरवूड्स पण ठेवले, कारण इथे खूप बऱ्यापैकी थंडी पडते, त्याच्यामुळे ते लाकडं पण विकत आहेत. तुम्हाला मी दाखवतो बाहेर आईसचं मशीन पण आहे. आणि इथे त्यांनी लाकूड पण ठेवलं आहे. तर आता फुल ट्रॅफिक वाढली ॲक्च्युली. संध्याकाळ टायमाला इथे पेट्रोल भरायला फुल लोक येतात. तर हे जे बघितलं ना, हे सर्व वूड्स आहे, लाकूड आहे. आणि हे आईसचं मशीन आहे. इथे तुम्ही आईसच्या गोण्या पण घेऊ शकता. जर तुम्हाला इकडचे लोक बर्फ खूप जास्त खातात तर ते यूज करू शकता. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे आहे गॅस स्टेशन आणि इथे आहे पेट्रोल पंप. तर तुम्ही आता बघा किती गर्दी झाली आहे पेट्रोल भरण्यासाठी. तर तेच
नंतर इथे ऑफर्स पण असतात मित्रांनो, जसं की ते पिझ्झाची ऑफर यांनी लावली आहे, लाईक यू नो $6 तुम्हाला 2 मेगा स्लाइस भेटतील. नंतर इथे बर्गर पण ठेवला आहे. आणि काही केसमध्ये तुम्हाला जर इथे पे करू नाही शकले तर तुम्ही मध्ये जाऊन पण भरू शकता कार्ड आणि पे करू शकता. तर टोटल इथे 4 मशीन यांनी ठेवलं आहे. आणि इथे त्यांनी त्यांचं ब्रँडचं नाव पण लिहिलं आहे की कोणत्या टाईपचा पेट्रोल पंप आहे. तर मित्रांनो खतरनाक थंडी ॲक्च्युली बोलू पण शकत नाही आहे. तर मला माहिती नाही तुम्हाला माझा आवाज क्लिअर येतोय का नाही, पण जर नाही आला तर मी थोडा व्हॉइसवर टाकेल, तर तेवढं प्लीज ॲडजस्ट करा. कारण इथे आता नोव्हेंबर स्टार्ट झालं आहे आणि एवढी ॲक्च्युली नोव्हेंबर आता एंड होईल, डिसेंबर स्टार्ट होईल आणि एवढी खतरनाक थंडी की, आणि थंडी तर आहे पण त्याच्यामध्ये वारा पण असतो, त्याच्यामुळे सप कानाला वारा लागतो. ॲक्च्युली मी टोपी आहे पण टोपी ॲक्च्युली मी गाडीमध्ये विसरलो. तर आता गाडीत जातो आणि आपण पुढचं बोलू मग आता. तर जसं की मित्रांनो आपण आत्ता मध्ये बघितलं स्टोअरमध्ये की किती साऱ्या गोष्टी इथे त्यांनी ठेवल्या आहे. आणि जेव्हा पण मी शिकागोला जातो, लॉंग ड्राईव्हला जातो मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, तर हायवेला कंटिन्यू लाईक 2-2, 5-5 किलोमीटरच्या अंतरावर गॅस स्टेशन असतात. आणि काही गॅस स्टेशन तर अशा असतात लाईक लव्ज झालं, नंतर केसी झालं, तर तिथे जे पण आपले ट्रक ड्रायव्हर लोक असतात ना, तर त्यांना आंघोळीला जागा पण असते, नंतर तिथे ते रेस्ट पण करू शकता, खाऊ पण शकता. आणि एवढ्या साऱ्यामध्ये गोष्टी असतात की तुम्हाला म्हणजे कसलीच टेन्शन घ्यायची गरज नसते. तर ही एक गोष्ट खूप भारी वाटते मला अमेरिकेतली की गॅस स्टेशन ठिकठिकाणी असतात आणि प्रत्येक सोयीसुद्धा तिथं उपलब्ध असतात. तसं आपल्याकडे पण पेट्रोल पंप असतात पण त्यासोबत असे स्टोअर नसतात, असे साईडला असतात नाही का ढाबे त्या टाईपमध्ये. पण इथे गॅस स्टेशनला पेट्रोल पंपला लागूनच असं ते दुकान देतात, त्यामुळे गोष्टी थोड्या सोयीस्कर पण होतात आणि सोप्या पडतात. जसं की मित्रांनो मी तिला खूप सारे प्रश्न विचारले आणि त्यातला जो मेन प्रश्न मी तिला जो विचारला होता मित्रांनो की तो असा होता की समजा एखादा इंडियन असेल राईट, आपला काय इंटरनॅशनल, तर तो असा बिझनेस ओपन करू शकतो का. तर त्याच्यावर आय थिंक नंतर मी त्याची डिस्कस पण केलं आणि ती म्हटली की तुमच्याकडे जर सिटिझनशिप असेल, तुम्ही जर नागरिक असेल ग्रीन कार्डवर, तर तुम्हाला पेट्रोल पंपचा धंदा चालू करू शकता तुम्ही अमेरिकेत. पण वर्क विजावर, स्टुडंट विजावर तुम्हाला ते नाही करतात आणि त्यावेळेस थोडा पैसा पण नसतो, कारण पेट्रोल पंप ही जे बिझनेस असतात मोस्टली गुजराती, पंजाबी, पाकिस्तानी ह्या लोकांचे खूप जास्त अमेरिकेत पेट्रोल पंपाचे बिझनेस असतात. आणि त्याच्यामागे प्रॉफिट पण खूप बऱ्यापैकी होतो, कारण इन्व्हेस्टमेंट जास्त असते पण त्या मानाने तुम्हाला रिटर्न पण भेटतं. कारण पेट्रोल पंपवर तर फॉर शुअर लोक पेट्रोल भरत येणारच आहे आणि मध्ये पण गोष्टी विकत गेला येणार आहे. तर इनिशियल इन्व्हेस्टमेंट असते बऱ्यापैकी, ती मला सांगत होती, आणि त्या मानाने तुम्हाला रिटर्न पण खूप चांगल्या प्रकारे भेटतं. पण त्याचं एकच कंडिशन आहे की तुम्हाला वर्क विजावर, बाकीच्या विजावर इथे काय म्हणता हे पेट्रोल पंप चालू नाही करता येणार. तर अमेरिकेत कोणती पण गोष्ट असेल ना मित्रांनो, तर तुमच्याकडे नागरिकत्व असणं खूप इम्पॉर्टंट असतं, तरच इथलं गव्हर्नमेंट तुम्हाला अलाउड करतं कोणता पण धंदा स्टार्ट करायला, स्टार्टअप स्टार्ट करायला. इव्हन तुम्ही जर वर्क विजावर असेल तर तुम्हाला फक्त तो एकच जॉब करणं लायबल असतं, तुम्ही दुसरा कोणताच जॉब नाही करू शकत. तर ती एक गोष्ट मला एक समजली. आणि मी जेव्हा लॉस एंजेलिसला होतो मित्रांनो, आय थिंक 2 वर्ष अगोदर, तर तिथं एक माझा मित्र होता गुजराती, तर आय थिंक तो वर्क विजावर पण त्याचं ग्रीन कार्ड आय थिंक झालं होतं. तर त्यांनी 3 मित्रांनी मिळून पार्टनरशिपमध्ये एक पेट्रोल पंप गॅस स्टेशन ओन केलं होतं आणि ते पण एवढं कमी वयामध्ये. आय थिंक त्याचं 28 का 29 वर्षाच्या वेळेस त्याचं ग्रीन कार्ड पण झालं. त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड इथला होता, पण तेव्हापासूनच तो इथे बिझनेस करायला स्टार्ट त्यांनी केलं होतं आणि 2 वर्षात त्याला एवढी खतरनाक ग्रोथ भेटली होती. त्यामुळे लाईक त्याचा माइंडसेट म्हणजे प्रत्येकाचं माइंडसेटवर डिपेंड असतं. तर अमेरिकेत पण खूप बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे, पण एकच गोष्ट, एक जो प्रॉब्लेम असतो आपल्या काय साधारण लोकांना, सर्वसामान्य लोकांना, की इथे नागरिकत्व, सिटिझनशिप असणं खूप जास्त महत्व असतं, तरच तुम्हाला इथे राईट्स आहे कोणता पण धंदा ओपन करायला. तर हेच तुम्हाला थोडं पेट्रोल पंप दाखवायचा होता, पूर्ण डिटेल सांगायचं होतं. तर मला नक्की कळवा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. नक्की लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तोपर्यंत काळजी घ्या, भेटू अशा एका मजेशीर एकदम कडक ब्लॉगमध्ये. तर बाय.